तर मंडळी मी आलो आता फोंड्यामध्ये, पण आम्ही सगळे जाणार होतो, म्हणजे मी, आई, पप्पा, परी, सोनाली, कणकवलीला. पण पप्पांचा जो ॲक्सिलेटर केबल असते ना बाईकची, तीच गेली. आणि मग हळूहळू कसा टोचन देत आलो मी त्यांना. आईला चढवलं, कधी माझ्या गाडीवर बसवायचो. असं करत आलो आम्ही लोकं. आणि पप्पा आता गॅरेजमध्ये गेले बाईक द्यायला, सगळे तिकडे बसलेत. आणि आता चाललो आहे आता कणकवलीला. बघू त्यांची बाईक व्यवस्थित झाली का निघूया कणकवलीला. आणि जरा बऱ्याच दिवसांनी फेरफटका मारूया, काहीतरी खाऊया वगैरे. चला. तर इथे गाडीचं काम चालू आहे, होईल थोड्या वेळात फक्त. आणि मग जाऊया. इथे बसलो आई, सोनाली आणि वगैरे. तर मंडळी हे जो मंदिर आहे ना, देव पाचोबा मंदिर आहे. आणि डांबऱ्यामध्ये, कणकवली डांबरे. आणि नवसाला पावणारं मंदिर आहे. काका, काय आहे मंदिराची माहिती जरा सांगा. हा मंदिर म्हणजे हा मंदिर कसं माहिती आहे, ह्या पाचोबाचा देवस्थान हां. काय हा प्रत्येकाची कामा करता, प्रत्येकाच्या नवसात पावतात. ओके. एक काळाचा देव या मंदिर. ओके. आजचा निकलचा ना, किती वर्षापूर्वीचा? लय जवळजवळ 2000 पुढचा. ओके ओके. काय आजचा निकलचा देवस्थान या नाही, या मंदिराकडे मागणी आपली केली का ती मागणी पूर्ण होते. ओके. काय मग आपण काय करायचं, येऊन आपल्या जपतिथीची सेवा करायची. बरं, पण इथे पाळणं काय बांधतात? पाळणं मुलांसाठी. ओके. म्हणजे ज्याला नंतर पाळणं आणून बांधायचं. म्हणजे ज्याला मूल न होत नाही नाही. त्याला इथं सांगणं करायचं. ओके. आणि आपलं काम झाल्याच्या नंतर ते पुरं करायचं. बरं. काय बाकी काय माहिती सांगण्याची काय एवढी गरज नाही. हे बरं. देवस्थान म्हणजे नवसाकच पावणारं देवस्थान आहे. बरं. इथं काय भ्रष्टकार चालत नाही, की शाकाहारी. ओके. मच्छी मटण चलत नाही. ओके. बरं. ह्याचा बाकी काही एक नाही. थँक्यू, चांगली माहिती दिल्याबद्दल. तर मंडळी, आज गुरुवार आहे आणि सगळ्यांना घेऊन आलो आहे मी आपल्या स्वामींच्या मठामध्ये. आणि हा मठ आहे डांबरे, स्वामी समर्थ मठ डांबरे. चला आता आपण आतमध्ये जाऊया मठामध्ये. तर आता मी घेऊन आलो या सगळ्यांना हॉटेल मंजुनाथ. बघू इथं काय खायला भेटेल का. चला आतमध्ये बसले बाबा सगळे जाऊन. भारी गाई. पप्पा, हे कोणते रोप आहेत? ही बेडगी मिरची आणि पटना. बरं. आणि हे रोप व्हायला साधारण किती महिने लागले? 5 महिन्याची रोप आहेत. बरं, आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये लावूया. बरोबर. तर साधारण किती महिने लागतील मिरच्या व्हायला? ठीक आहे, 1.5 महिन्यापासून चालू होतात फुलं. बरं. बघू आता काय लावून बघतोय, प्रयत्न करतोय. बरं.
कसं काय होतं बघ. पप्पानी आता इथे नांगरून घेतले आम्ही आणि ओळ्या केलेत. आता आपण लावूया थोड्या वेळाने. ती बाई छत्रीत बसलीये. हो बा, छत्रीत बसली तू? हा, बर बस बस. रोप लावलं ना? हे मिरचीचे रोप आहेत ही. होय. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आता निघालो मी पेट्रोल घेऊन. आणि आपल्या ट्रॅक्टरचं आहे ना पेट्रोल संपलेलं, ते आता निघालो. आणि आपल्याला जायचं आता वाड्याकडे. ह्या साईडचे वाफे झाले आपल्या इकडे घराच्या साईडचे, आता वाड्याकडचे राहिलेत. एक मोठी फळी राहिली आणि 3-4 राहिलेत वाफे. ते केले का मग झाले, उकळायचे वाफे संपले. मग 4-5 दिवसांनी आपली जी लावणी आहे ती काढायला होईल. तर मंडळी म्हणजे एवढा दिवस झाले कुठे फिरायलाच भेटलं नाही, कारण कामच चालू आहे आपले. खूप म्हणजे यायच्या अगोदर खूप तयारी केलेली, इकडे जाईन तिकडे जाईन, पण कामानिमित्त कुठे जायलाच भेटलं नाही. तर माझी एक इच्छा होती, 2 वर्ष झाली मी प्रयत्न करतो आंबोली जायचा, पण ते काही सक्सेस नाही होत आहे. बघू आता. चला आता इकडे जाऊया त्या साईडला आणि ट्रॅक्टर पाड्याच्या साईडने वरती घेऊन जाऊया आपल्या वाड्याकडे. तर आता मंडळी हा तो वरचा, हा आणि त्या साईडचा, म्हणजे हे आपले 4 वाफे आपल्याला आता उकळायचे. आणि जरा साफसफाई करतो पप्पा. ट्रॅक्टर घेऊन आलो आहे मी. चला आता उकळूया थोड्या वेळात. क्लायमेट बघा पावसासारखं झालंय. तर इकडे आमच्या आईने शेतातून कल्टी मारून पटकन आली घरात. आम्हाला माहिती पण नाही, आंबोली पेट्रोल आणायला जाते. काय सांगशील? मच्छी तळायची होती ना म्हणून लागली. तेव्हा तिकडे ते वरंट आहे तुला. ओरडणार मला माहिती आहे. आणि कोणते मासे आहेत? मी काढून देईन. म्हणजे तिलापिया. बरं. तर मंडळी हा आपला तरव आहे. आई साधारण किती दिवस लागतील आई काढायला? जायला झाले 20 दिवस झाले. हा. 20 दिवसांनी काढतात. ओके. तर एवढं पायसा वाढला नाही ना अजून? हा झालं सर्व चांगलं. बरं. तर आई आता इथे रान काढते
माकडं बघायची. बघा ना माकडं पण आली आहेत. त्याला नडणी म्हणतात. नडलं की ना रोपटी चांगली होतात. पण नडायचं असतं. आणि नाहीतर खत ही रोप खाऊन टाकतात ते. हा कुठे होतो? आणि मग रान वाढलेलं असतं ना ते काढलं का मग व्यवस्थित काढायला भेटतं. जास्त त्रास नाही होत मग. आणि खत पण चांगलं लागतं आपल्या रोपटांना. बरं रान काढून झाल्यावर मग खत मारायचं. बरं ते खतच खाऊन टाकायचं. रान खाऊन टाकेल खत. रान आधी काढायचं आणि मग खत मारायचं. सतरंजी तर मंडळी आता आपल्या फणसाची फणस काढूया. जाऊया ही गकी काढ ही बाई बघ हा 500 रुपये 500 होम डिलिव्हरी कमी. हा होम डिलिव्हरी कमी. झाला तरी बस 7:30 झाले. आम्हाला फणस छानच पण मोरचो डोक्यावर पडत विचार बघूया फणस छान काय दादा भरपूर फणस होते. देऊन टाकलं कारण ना मग पावसाळ्यात घाण होता फणसाचा. मला सुधार नाही ग हळू 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 किती काढले? 2. वगैरे ना त्याला कॅच करा हा. बरोबर पुढे थोडा वाया कापत नका तरी काय. पडते आणि वरती जाऊ दे. चष्मा नाही लावला ना चष्मे पण लागले. कॅच करतीत ना. आम्ही जा केला होता तुम्ही काय केला सोनू काठी दे. पाय पसरूच नाही गावत. होय पाय नाही पसरून गावात. तुझे पाय येतात जवळ त्याची काठी नाही पोचत रे. काठी साहेब बाजूला हो तो खराब आहे. तुम्ही खाय जाता. तुझा या कुठे गेला घर काय तो उलटो पण नाही होते रे. घराची काठी कडक हा. ना त्यांना येतं ना काठी नाही रे. नाही. घराची काठी दे ना. 2. बरोबर नाही नाही अजून काठी उतूर गेली तेच घाल. बरोबर घालतो मला. काका काय गेले. मलाच बरोबर घालतो. तुमच्या अंगावर येणार नाही ना फुटणार. रिटर्न. मलाच बरोबर घालतो. घाल तयार. खाली पाडा. पडतो खाली घ्या बरोबर कॅमेरा. नाही हो नाही. काठी तोलत नाही ना. झाला काय ढकल. अरे आयचा काय? पाय पाय केलं. आयला. हा बस. हा. वा, त्याची भाजी झाली आता. शबास. लगेच भाजी खाली आली. घेतलास? नाही एवढे दिवस ते का 1 2 3 आणि ह तो बरोबर हिरो. होय. पाराग दे पाराग आवडता. नाही बाकीचे असतील रे. मी कल परवा सांगलंच नाही. तू कल परवा ह्याच्यात नाही होत ना सांगायचं. फक्त फणस बघीस आणि माशांका जाय. तुरी काय आहे बाबू नरम झाला. हा का जागेवर. अरे वा. अगं सेम जे गाडीवर फाडतात नाही का फणस हा तसं.